हॅलो गाईज, तर मी आज एक व्हिडिओ बनवणार आहे. तर मी आज बनवते नूडल्स, म्हणजे कोरियन रामेन. ते कार्बोनारा नूडल्स आहेत. मी आताच जस्ट झेप्टोवरून ऑर्डर केलं आहे, तर मी आता बघते. तर त्यासोबत मी हे काय नाचोस आहेत, ॲलपिनोजचे नाचोस. तर ते नूडल्स हे असे आहेत. एक मिनिट. हे कोरियन रामेन चीजी व्हेज कार्बोनारा नूडल्स. तर आज आपण ते ट्राय करणार आहे. इन्स्टंट नूडल्स आहेत, म्हणजे आपण रेग्युलर मॅगी बनवतो तसंच सेम हे पण बनवायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते गरम करायचं थोडा वेळ, आणि त्याच्यानंतर मग मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये भेटतो तो, आणि मग नंतर नूडल्स टाकायचे आणि थोड्या वेळ शिजवून मग बंद करायचा गॅस आणि मग खायचं. तर मी आता दाखवते कसं बनवायचं, आणि मी पहिल्यांदाच टेस्ट करते, तर बघू आता कसं होतं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण एक टोप घेऊया हे शिजवण्यासाठी. मला दुसरा भेटला नाही म्हणून मी हा चहाचा टोप घेतला. तर ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकलं आहे 2 ग्लास. तर आता आपण ह्याला उकळवायला ठेवूया पाणी. सो मेहनत करते मी. तोवर बघूया ह्याच्यामध्ये काय आहे आणि कसा आहे मसाला. ह्याच्यामध्ये 3 पाऊच भेटले. सगळ्यात पहिला तर हा मसाला आहे, जसा मॅगीमध्ये असतो तसा वाला मसाला आहे हा. त्याच्यानंतर हे एक आहे टॉपिंग्स. त्याच्यामध्ये गार्लिक आहे, ऑनियन आहे आणि पीनट्स आहेत. पीनट्स गॅस फास्ट नाही ठेवायचा, असं जरा कमी करायचं. आणि त्याच्यानंतर हे चिली ऑइल. रामेन म्हणजे चिली ऑइल असतंच. तर बघू आपण कसं होतं आहे आता. तोवर हे शिजतं आहे, आणि ह्याच्यात नूडल्सची क्वांटिटी एवढी अशी आहे. मी काढून दाखवतो वेट. ही एवढी अशी, म्हणजे रेग्युलर मॅगी असते 20 रुपयाची आपली, तेवढं आहे बस, काही वेगळं नाही. आणि हे पडलं मला, मी सांगते बघून वेट. तर गाईज ह्याला आता थोडी उकळतं आहे पाणी. म्हणजे तर आपण जसं मॅगीला नॉर्मली करतो ना, की थोडंसं उकळलं पाणी तर लगेच आपण मसाला टाकतो. तर आपण आता मसाला टाकूया, ठीक आहे. आणि हे व्हेज आहे, व्हेज. वास तर सगळा चीजचा येतो, म्हणजे तसं एकदम जरा मला चीज आवडतं. आणि टाकली मी आता मसाला.
मसाला तर टाकला आहे. चीजचा वास तसा येतो ना, तसा येतो वास, बाकी काही नाही. हे ठेवायला लागेल, नाही तर मग मी हाईच आहे एवढे. हे आत्ता टाकतात की नंतर टाकतात? वरतून टाकतात वाटतं. नाही, ह्याच्यातच टाकतात. हे पण टाकूया, हे पण टाकून घेऊया. तर ह्याच्यामध्ये एवढं असं केलेलं आहे. तर ते पण टाकून घेतलं आहे. आणि हे चिली ऑइल सगळ्यात वरतून टाकायचं असतं गाईज. ही चूक तुम्ही करू नका. इथून माझे केस असे दिसत आहेत कारण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असणार त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार की मी एक मस्तपैकी ड्रेस घालून वॉक करते. तर मी गेली होती पुण्याला एक फॅशन शो होता, तर तिथे मी गेलेली. त्याच्यामुळे हेअरस्टाईल केली होती तशी, त्याच्यामुळे हे असं आहे. निघाले नाही ते अजून, म्हणजे. तर हे उकळतं पाणी पूर्ण असं पण घालू शकतो. वास तर येतोय आता. ठीक म्हणजे जसं चीज असतं ना आपलं, चीजवाली मॅगी बनवताना असं उकळताना वास येतो ना, तसं वाला वास येतोय. काही खराब नाही. जेव्हा टेस्ट करू आपण तेव्हा समजेल. आता बघू. असं टाकते मी. मसाला जरा वेगळाच वाटतो, त्याच्यामुळे शिंका येतात मला. थोडं चीज काढलं मी. आता चीज वरून आपण स्प्रेड नाही करू शकत, डायरेक्ट टाकूया, वरतून टाकूया. आता सगळं झाल्याच्या नंतर आता मी हे टाकते. मी पूर्णच टाकते कारण मला तुटलेले नाही आवडत, असे पूर्ण करून खायला आवडतं. सगळं टेस्ट वगैरे टेस्ट तर गुड लागते. फक्त नूडल्सचा पण नूडल्सवर काय असतं टेस्ट? नूडल्सवर टेस्ट नसते ना. टेस्ट असते ती मसाल्यावर. समजलं? माझ्या एवढी टॅलेंटेड मीच आहे फक्त. त्याच्यानंतर आपण चीज टाकूया. चीज क्यूब. तर बघूया आपण आता शिजली आहे की नाही. अजून तर नाही शिजली. ही जरा साईजने अशी म्हणजे मोठी आहे आपल्या साध्या नूडल्सपेक्षा. मोठी म्हणजे अशी म्हणजे थिक नूडल्स. पाणी थोडंसं जास्त झालं वाटतं. बघू आता कशी बनती. त्याच्यावर आपल्याला हे टाकायचं आहे ऑइल, चिली ऑइल आणि चीज क्यूब. बाकी तर मॅगी बनलेली आहे. आत्ता खायचं आहे आपल्याला आता.
असं तर वाटतंय की मिरची टाकायला पाहिजे थोडी. टाकू पण आत्ताच नाही, कारण त्याने ओरिजिनल टेस्ट आपल्याला समजणार नाही कशी आहे ओरिजिनल टेस्ट ह्याची. त्याच्यामुळं आपण आधी ओरिजिनल टेस्ट करूया, त्याच्यानंतर मग चिली टाकायची की नाही मग ते बघूया. ठीक आहे. शिजती आहे थोडा वेळ, तोवर मी प्लेट वगैरे. तर गाईज तुम्ही बघू शकता की मॅगी आता पूर्ण शिजली आहे, पण हे चीझीनेस आहे ना त्याच्यामुळे मग ते पाणी असंच एवढंच बाकी आहे. पाणी माझ्याकडून जास्त पण थोडं पडलं, पण इट्स ओके. तर आता ह्याला थंड करून म्हणजे प्लेटमध्ये घेऊन आपण ट्राय करूया. आता झाली आहे मॅगी, मी आता प्लेटमध्ये घेते काढून. काढली आहे मी स्वतः. तर आता ह्याच्यामध्ये आपण चीज टाकूया पटकन. वेट. एवढी ओव्हर ॲक्टिंग का करते मी, कारण ते चीज नंतर मेल्ट नाही होणार म्हणून. माझ्या लक्षात नाही राहिलं की गरम आपण त्याच्यामध्येच टाकलं असतं तर मेल्ट झालं असतं प्रॉपरली. तर त्याच्यामध्ये टाकलं होतं, तर आपण ऑइल टाकूया आता. वेट. सगळंच टाकूया. वेट मी करते.
ये मीटिंग यहाँ स्कूल के प्लेग्राउंड में कर लो, कितना अच्छा आइडिया है ना। मैं समझ नहीं रही